प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा 12वा दीक्षांत समारंभ आज रजत जयंती सभागृह नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय इथे संपन्न होतो आहे। राज्यपाल CP राधाकृष्णन हे समारंभाचे अध्यक्षपद भूषवत आहे। प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित आहे। विद्यापीठाच्या प्रतिकुलपती आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या असून उपस्थितांना संबोधित करताना विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला। औरंगजेबचे उदात्तीकरण करणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबित करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत आज आक्रमक पवित्रा घेतला। सभागृहाचं कामकाज सुरू होताच भाजपा आमदार महेश लांडगे यांनी अबू आझमींच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला। अधिवेशन काळापुरते त्यांना निलंबित करावे अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली। मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही अशीच मागणी केली। त्यानंतर आझमींच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सत्ताधारी आमदार विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत उतरून घोषणाबाजी करू लागले। या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करतानाची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला। बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी मुंडे यांच्या संपर्कातले असल्याचं सांगत त्यांच्या राजीनाम्याची मागणी देशमुख कुटुंबीय, मस्साजोग ग्रामस्थ आणि विरोधकांकडून करण्यात येत होती। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालंय। तसंच न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे। मागील काही दिवसांपासून आपली प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा आपण मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं मंत्री मुंडे यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलंय। भारतीय भूसर्वेक्षण संस्था GSI नागपूरचा 175वा स्थापना दिवस आज सेमिनरी हिल्स इथल्या GSI या परिसरात साजरा करण्यात येत आहे। यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, GSI नागपूरचे उपमहासंचालक डॉ. दिनेश गणवीर, MECLचे व्यवस्थापकीय संचालक इंद्रदेव नारायण प्रामुख्याने उपस्थित आहे। सध्या मुख्य सोहळा संपन्न होतो आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर संबोधित करणार आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल। नमस्कार।